प्रताप सरनाईक यांनी महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री म्हणून पदभार स्वीकारला। महाराष्ट्र राज्याचे नवनिर्वाचित परिवहन मंत्री म्हणून प्रताप सरनाईक यांनी मंत्रालय येथील दालनात पदभार स्वीकारला। त्यांच्या स्वागतासाठी विभागातील वरिष्ठ अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला। पदभार स्वीकारल्यानंतर सरनाईक यांनी वयोवृद्ध आणि महिलांना 50% सवलत याप्रमाणे अनेक हितकारक निर्णय घेतले जातील। राज्यातील जनतेला अधिक चांगल्या आणि सोयीस्कर परिवहन सेवा देण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न करणार आहेत। राज्य परिवहन मंत्रिमंडळाचे उत्पन्न वाढवणे व एसटी कर्मचाऱ्यांना जास्तीत जास्त मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे याकडे प्रामुख्याने भर राहणार असल्याचे त्यांनी सांगितले। एसटी महामंडळात सुसूत्रता आणायची आहे। एसटी ही तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी काही कठोर निर्णय घ्यावे लागले तर मी नक्की तशी भूमिका घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। हवेतील प्रवासी वाहतूक आपण जर चालू केली तर देशातील महाराष्ट्र राज्य हे एक नंबरचे ठरेल। नफा कमावणारी परिवहन सेवा म्हणून आपल्या राज्याची नवीन ओळख निर्माण होईल, हे माझे विजन असल्याचे प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले। टप्प्याटप्प्याने या सर्व गोष्टींची अंमलबजावणी करण्यात येईल। राज्याच्या परिवहन विभागाला अत्याधुनिक सुसज्ज अशी दिशा देण्यात येईल, प्रताप सरनाईक असे म्हणाले। ब्युरो रिपोर्ट, जनादेश।